विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आता शेवटचे 2 दिवस उरलेत, ज्यांची 11 तारखेला फर्स्ट डे फर्स्ट शिफ्ट आहे ना, अशा मुलांसाठी आता 2च दिवस उरलेत. पण थांबा, मी तुम्हाला सांगतो, काळजी करू नका. आणि पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही लकी पर्सन आहात. सगळ्यात लकी तुम्ही आहात, फर्स्ट डे फर्स्ट शिफ्ट वाले. असं कसं काय म्हणताय सर? एक्सप्लेन करतो. दरवर्षी काय होतं की फर्स्ट डे फर्स्ट शिफ्टचा पेपर सोपा असतो आणि पुढचे पेपर थोडेसे अवघड असतात. असं सगळ्यांचं कन्क्लुजन आहे. सगळ्यांचं हेच कन्क्लुजन आहे. माझं नाही. याच्या पाठीमागचं कारण सांगतो. तुम्ही जेव्हा फर्स्ट डे फर्स्ट शिफ्टला जाताय तेव्हा कुठलं अनालिसिस बघितलंय? कुणाचं बघितलंय अनालिसिस? पेपर अवघड होता, मॉडरेट होता, इझी होता? नाही. तुम्ही कुणाला तुमच्या मित्रांना विचारलंय आणि तुझी शिफ्ट कशी होती? नाही. पण तुमच्या नंतर जी मुलं आहेत आता, ज्यांचा 12, 13, 14, 15, 16ला पेपर आहे ना, ते तुम्हाला विचारणार आहेत की पेपर कसा होता. मग तुमच्यापैकी काही लोक भीती दाखवायचा प्रयत्न करणार आहेत. अवघड पेपर आहे, काहीच आलं नाही, सगळं सोपं. सगळ्यात अवघड पेपर होता, सोपा कोण सांगतच नाही. तर मी तुम्हाला सांगतो, मग आता फर्स्ट डे फर्स्ट शिफ्ट आहे, आपण लकीच पर्सन आहोत. पण या 2 दिवसात काय केलं पाहिजे हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. इथं गडबड झाली नाही चालणार. तर या 2 दिवसात माझा एकच शब्द अतिशय महत्वाचा असणार आहे आणि तो आहे ऑल. काय ऑल म्हणजे काय? सांगतो. या 2 दिवसात तुम्हाला ऑल रिएक्शन्स रिवाइज करायच्या. होय, सगळ्या. मग त्यात नेम रिएक्शन्स आले, प्रिपरेशन रिएक्शन आल्या, केमिकल प्रॉपर्टीज आले, त्याचे PYQs ऑल पहिलं टार्गेट. बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सगळे फॉर्म्युले करायचे. सगळे फॉर्म्युले केमिस्ट्री मधले करायचे. केमिस्ट्री बोलतोय मी, पण फिजिक्स मधले पण करा. जे टॉपिक तुमचे परफेक्ट आहेत त्यांचे फॉर्म्युला रिव्हिजन एकदा करा. सगळं करायचंय, सगळं ऑल लक्षात घ्या. बर, त्याच्यानंतर तुम्हाला ऑल शॉर्टकट रिवाइज करायचे आहेत. आता शॉर्टकट्स कुठे आहेत? शॉर्टकट्स एरिया अंडर कर्व मध्ये आहेत. शॉर्टकट कुठे आहेत? मॅट्रिक्स मध्ये आहेत. शॉर्टकट कुठे आहेत? इंटिग्रेशन मध्ये शॉर्टकट आहेत. म्हणजे जे शॉर्टकट तुम्ही अगोदर स्टडी केलेत ना, ऍट एनी कॉस्ट रिव्हिजन करा. नाही तर नाही चालणार, ते विसरतात मुलं. मग परीक्षेत काय वाटतं, अरे मी केला होता शॉर्टकट पण आठवेना झालाय. मग त्याच्यासारखं वाईट काय नाही बरं का. तर काय करायचंय? ऑल शॉर्टकट्स तुम्हाला रिवाइज करायचे आहेत मॅथ्सचे. ओके. मग त्याच्याबरोबर मी तुम्हाला सांगतो, अभ्यासाचं जाऊ द्या, जाऊ दे म्हणजे सांगणार आहे अजून. पण सगळ्यात महत्वाचं या पुढच्या 2 दिवसात प्रॉपर रेस्ट पाहिजे बरं का. रात्रभर जागून नाही करायचंय. डोकं शांत ठेवायला जमलं पाहिजे, मन शांत पाहिजे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट काय की कसलाही प्रॉब्लेम टॅकल करता आला पाहिजे. कुठलाही प्रॉब्लेम टॅकल करता आला पाहिजे. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, सगळ्यात इम्पॉर्टंट रेस्ट तर घ्याच, पण त्याच्याबरोबर एक्झाम मधली स्ट्रॅटेजी. येतोय तरी स्किप करायचा क्वेश्चन, येतोय तरी स्किप करायचा. मी तुम्हाला सांगतो, माझा एक स्टुडंट आहे आणि तो स्टुडंट पुण्याला होता. हा व्हिडिओ बनवायच्या अगोदर तो आणि त्याचे पालक मला भेटायला आले होते. आणि मी तुम्हाला सांगतो की त्याला मी जो माझा आता आज पेपर सोडून दाखवला ते तुम्हाला दाखवतो. नीट लक्ष द्या. मी त्याला पेपर सोडून दाखवला. 22 प्रश्न माझे बरोबर आले, 0 रॉंग. पण मी 28 क्वेश्चन स्किप केले. तो सोडवत असताना मला डिस्टर्ब करत होता. मी स्टुडिओत त्याला माझ्यासमोर बसवला होता. तो सोडवत असताना मला डिस्टर्ब काय करत होता? सर सोपं आहे की, न्यूमेरिकल सोपं आहे की. स्किप स्किप करायचं लक्षात घ्या. आणि हे 22 मार्क मला मिळाले. माझी 100% अॅक्युरेसी आहे. पण अरे सगळ्यात इम्पॉर्टंट 3 मिनिटं 36, खूप छोटा आहे, तुम्हाला स्क्रीन मध्ये दिसतंय का रे? नीट झूम करून बघा. तर 3 मिनिटं आणि 33 सेकंदामध्ये मी 22 मार्क मिळवले. 22. पण मी तुम्हाला सांगतो, नीट लक्ष द्या, हे एक्झाम गोल जबरदस्त ऍप्लिकेशन आहे बरं का. पण मला क्लिअरली सांगायचं, तर हे तुमच्यासाठी शॉकिंग आहे. हे तुमच्यासाठी शॉकिंग आहे. रिझन काय? की 22 मी 50 प्रश्न ओव्हरलुक केले ना बाळांनो. मग त्यापैकी 28 प्रश्न स्किप करण्यासाठी मला 1 मिनिट 35 सेकंद लागलेत. 1 मिनिट 35 सेकंद. म्हणजे मला 22 प्रश्न सोडवायला 1 मिनिट 58 सेकंद लागले. अरे वायवा सिरीजची गंमतच ती आहे ना. मी तुम्हाला सांगतो की आपल्या वायवा सिरीज मध्ये ऑल वायवा सिरीज कंप्लीट करायचे आहे. तर हे प्रश्न खूप सोपे असतात. प्रश्न काय होता सांगतो. हे जो पेपर मी सोडवला ना, मला अजून आठवतंय. रोसेनमंड रिएक्शन मध्ये कॅटलिस्ट कुठला? पॅलॅडियम ऑन BaSO4. 2 सेकंद लागले मला, 2 सेकंद लागले क्लिक करायला. पण
तो मुलगा मला म्हणत होता, "सर थांबा की येतोय, सोपं आहे, सोपं आहे." अरे नाही करायचं मला, स्किप केलं मी. मग झालं काय, की पहिल्या या स्ट्रॅटेजीमुळं मी 3 मिनिटात 3 जाऊ दे रे, मी काय म्हणतो 5 मिनिटं घेऊ आपण ना. म्हणजे लक्षातच ठेवा 5 आणि 5 आणि 5 मिनिट स्ट्रॅटेजी. पहिल्या 5 मिनिटात 1 ते 50 प्रश्न ओव्हरलूक झाले पाहिजेत. बट ठीक आहे. मी 28 स्किप केले. माझे 22 बरोबर आले. तुमचे 15 तर बरोबर येतील ना. वायवा सीरीज सगळ्या केल्या असतील तर तुमचे सुद्धा माझ्यापेक्षा जास्त येणार. आणि मी प्रामाणिकपणे सांगतो ते 22 प्रश्न मी सोडवले. पण त्या मुलाकडून सुद्धा उत्तर येत होती. पण तो कुठं फसला असता, न्यूमेरिकल मध्ये अडकला असता तर. पहिले दुसरे 3-4 पहिल्या 10 प्रश्नामध्ये 4-5 न्यूमेरिकल होते. त्यात जर तो अडकला असता ना, तर त्याची तिथं 20-25 मिनिटं गेली असतील. मग तणाव क्रिएट झाला असता. त्यामुळे सगळ्यात महत्वाची स्ट्रॅटेजी स्किप आहे हे लक्षात ठेवा. बरं पहिल्या 5 मिनिटात 1 ते 50 प्रश्न. पुढच्या 5 मिनिटात गॅरंटीने येणारे प्रश्न. आणि नंतरच्या 5 मिनिटात थोडं थिंकिंग करा. अरे 15 मिनिटात केमिस्ट्री होतं आणि होतं नुसतं नाही, तर 30 नाही 40 पेक्षा जास्त मार्क मिळतात. मग काय टॉपर आहात तुम्ही लक्षात घ्या. मग त्याच्यानंतर फिजिक्सला सुद्धा ती स्ट्रॅटेजी वापरायची. 15 मिनिटात 1 to 50 क्वेश्चन्स बघून व्हायला पाहिजेत. म्हणजे तुमचा फक्त अर्धा तास झालाय. अर्ध्या तासात म्हणजे 90 मिनिटांपैकी तुमची फक्त 30 मिनिटं तुम्ही वापरून घेतली. त्यात केमिस्ट्री 40 मार्क आणि फिजिक्सचे मी काय म्हणतोय, पहिले 15 मिनिटात 10 प्रश्न सुटतील. 10 प्रश्न झाले, तुमचा कॉन्फिडन्स ढगात असणार आहे लक्षात घ्या. म्हणजे हायर लेव्हलला असणार आहे, की काय? की आपल्याला अर्ध्या तासातच 50 मार्कात झाले आणि अजून माझ्याकडे 1 तास आहे. आता 1 तासात मला केमिस्ट्रीचे काही ठराविक प्रश्न सोडवायचे आहेत आणि तो 1 तास मी आता फिजिक्सला देऊ शकतोय. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट सीईटीचा टायमर हा 3 तासाचा असतो रे बाळांनो. बाकीच्या ऍप्लिकेशनमध्ये कधी 1.5 तासाचा टायमर असेल. ओके. मग काय होतं? 1.5 तासाचा टायमर असेल ना, तर तो वेळ संपताना असं वाटतं बरं का, की 10 मिनिटं, 5 मिनिटं उरली, 3 मिनिटं, 4 मिनिटं उरले, चला वेळ संपला, मॅच सुरू होतो. मग जेव्हा 3 तासाचा टायमर असतो ना, तेव्हा 1 तास आणि 40 मिनिटं शिल्लक आहेत. याचा अर्थ 10 मिनिटं शिल्लक आहेत. याचा अर्थ 10 मिनिटं शिल्लक आहेत. 1 तास 40 मिनिटं शिल्लक नाही आहेत. कारण 1 तास 30 मिनिटं. म्हणजे 1.5 तास हा मॅथचा सेपरेट वेळ आहे. कंबाईन वेळ नाही आहे. हे अतिशय इम्पॉर्टंट आहे. दरवर्षी मुलं चुकतायत. तुम्ही नाही चुकणार कारण तुम्ही आपल्याला फॉलो करताय ना, चुकणार नाही. बर आता वायवा सिरीज कंप्लीट केले पाहिजे. तुम्हाला सांगतो न्यूमेरिकल सिरीज आहे, सगळ्या सिरीज आहेत. जेवढं होईल तेवढं तुम्हाला कंप्लीट केलं पाहिजे. आणि त्याचबरोबर ज्या तुम्ही सगळ्या टेस्ट दिल्यात, त्यातले जे क्वेश्चन तुमचे रॉंग होते, त्याची रिव्हिजन केली पाहिजे. त्याची रिव्हिजन केली पाहिजे आणि हसरा चेहरा हवाय. कुठलाही तणाव नकोय. तणाव घेताय कशाला लक्षात घ्या. कशाला तणाव घेताय आणि पुढचे 2 दिवस मी तुम्हाला सांगतो, पुढचे 2 दिवस अगदी सोशल मीडियापासून दूर राहावा. आणखीन थांबा. माझा स्ट्रिक्टली नकार आहे. स्ट्रिक्टली नकार आहे कुठल्या लेक्चरसाठी? लाईव्ह लेक्चरसाठी. नाही रे बाळांनो. बोर्डच्या वेळेस ठीक आहे तुम्ही केलं. 3 दिवस मॅथ्स केलं, फिजिक्स केलं, केमिस्ट्री केलं. केलं. सर पण 18-18 तास, 17-17 तास लाईव्ह घेत होते. अरे बोर्डचं तुम्ही का केलं माहितीये का? जास्तीत जास्त लोकांनी बोर्डची कधी तयारीच केली नव्हती. अकॅडमीमध्ये तुम्ही एनसीईआरटी करत बसला होता. बरोबर आहे. अरे पण आता सीईटी आहे रे. आयुष्याचा प्रश्न आहे शेवटच्या 2 ते 3 दिवसात. आयुष्याचा प्रश्न आहे शेवटच्या 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला काय केलं पाहिजे? तर तुम्ही जे आत्तापर्यंत केलं त्याची रिव्हिजन केली पाहिजे ना. तुम्ही जे आत्तापर्यंत केलंय त्याची रिव्हिजनच करणं इम्पॉर्टंट आहे. ओके. त्याचीच रिव्हिजन. मग आता मी थांबतोय आता. पहिली गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ का बनवला सांगतो. माझ्या क्लासमधले एक स्टुडंट आहे. तिच्या डोळ्यात पाणी, की सर खूप भीती वाटायला लागली. खूप भीती वाटते. लहान आहात ना तुम्ही, लहान आहात, खूप लहान आहात लक्षात घ्या. त्यामुळे मी सांगतो ना, हे आयुष्य कसं आहे माहितीये का? इथं प्रत्येक अडचणीतून आपण शिकत जातो. पण त्यासाठी एफर्ट्स तर घेतले पाहिजेत. बरं. तुम्ही काय माहितीये का लक्षात घ्या, तुमचा प्रॉब्लेम काय आहे? की भीती वाटते. अरे पण अभ्यास केलाय की. नाही तरी पण भीती वाटते. तुमचं मन तुम्हाला भीती दाखवतंय. पेपर अवघड आला तर? मला प्रश्न नाही जमले तर? पेपर अवघड आला तर? सगळ्यांना अवघड असणार आहे. माझं चुकलं तर? नाही चुकणार. ते मनात सुद्धा आणू नका. निगेटिव्ह थिंकिंग बिलकुल नाही. दुसरी गोष्ट, माझा स्कोर हे तसलं काही नाही. शांत डोक्यानं. मी तुम्हाला क्लिअरली दुसरं एक्झाम्पल देतो आता. माझा एक स्टुडंट आहे. 80 पर्यंत स्कोर स्टक झाला होता. पुढे वाढतच नव्हता. प्रॉपर काउन्सिलिंग केलं आणि डोकं शांत ठेवून पेपर सोडवा लावला. 109 म्हणजे 110 पर्यंत स्कोर गेला होता. डायरेक्टली 30 मार्कची जंप झाली. म्हणजे केवळ भीती, तणाव याच्यामुळे तो स्कोर कमी होत होता. नेक्स्टला विचार करून ओव्हर थिंकिंग बिनकामाचं कुठलंच करू नका हे लक्षात घ्या. ओके. मग आता एकच ऑल मला सगळं करायचंय. सगळ्या रिएक्शन, सगळे फॉर्म्युले, सगळे शॉर्टकट, सगळ्या वायवा सिरीज, सगळ्या टेस्ट मी दिलेल्या रिवाइज करायच्यात. काही शिल्लक ठेवायचं नाहीये आणि सांगतो
टिपिकल क्वेश्चन म्हणजे सांगू का सगळ्यात महत्वाचं आणखी देतो बरं का मी टिपिकल क्वेश्चन मध्ये जातोय. ऑल युजेस करायचे आहेत आणि ऑल एक्झाम्पल्स करायचे आहेत. म्हणजे मी तुम्हाला सांगू का अमॉर्फस सॉलिडचे एक्झाम्पल पहिल्या टॉपिक पासून सुरुवात करूया. क्रिस्टलाइन सॉलिडचे एक्झाम्पल, आयसोमॉर्फिझम, पॉलिमॉर्फिझम काय असतील त्याचे एक्झाम्पल्स. पुन्हा तुम्हाला सांगतो शेवटच्या टॉपिक मध्ये पण एक्झाम्पल्स भरपूर आहेत. ग्रीन केमिस्ट्री मधले सगळ्याचे काय म्हणूया फुल फॉर्म्स वगैरे असे जे पिक पॉइंट आहेत ना ते सगळं करायचं. सांगा EDTA चे युजेस म्हणलं की लीड पॉइझनिंग, सिस्प्लॅटिन म्हणलं की केमोथेरपी, कॅन्सर ट्रीटमेंट सगळं करा आणि मग मला पेपर झाला की मग मला मेसेज करून सांगा की यस सर पेपर सोपा गेला. आता मी एक दिवस फक्त रेस्ट घेणार आहे. नेक्स्ट डे पासून सेकंड अटेम्प्टची जोरात तयारी करायची आपल्याला. ऑल द बेस्ट.